हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस ना खरंच खूप आनंदाचा दिवस आहे, कारण की आज माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि किती पेमेंट आले हे सुद्धा पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर त्या पेमेंटमधून एक छान अशी वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही निघालो आहे. तर कुठे निघालो आहे, कोणती वस्तू खरेदी करणार आहोत, कितीपर्यंतची आहे आणि जी वस्तू आम्ही खरेदी करणार आहे ती वस्तू छोटी आहे का मोठी आहे हे सगळं तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्लॉग अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. म्हणतात ना कष्टाचं फळ हे भेटल्याशिवाय राहत नाही आणि माझंसुद्धा तसंच झालेलं आहे. खूप दिवस मी असं म्हणजे व्लॉग चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत त्यानंतर बरीच अशी मेहनत घेतली आणि जास्ती मेहनत रेसिपी चॅनलमध्ये मला घ्यावी लागली. त्याचंसुद्धा मॉनिटायझेशन झालेलं आहे माझं. खमंग मराठमोळी चव हा माझा रेसिपी चॅनल आहे आणि आत्ता सध्या हे जे यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे ते रेसिपी चॅनलचं आलेलं आहे. व्लॉग चॅनलचं काय अजून पेमेंट माझं आलेलं नाही आहे. ये बघा हो, हा एक 5 स्टार आहे मम्मी. पाठीमाग हां चल बरोबर. ह्याचा एक लुक चांगला आहे बघ मम्मा. दोन डोरवाला पण आहेत. ते मला सांगून दे दे. वर्षाचा हिशोब आहे हा कंपनीचा. 21 20 युनिट फरक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2000 एक्स्ट्रा द्यायचे आहेत त्याला एका स्टारचा. हाच फरक. काय करूया बघा तुम्हाला कुठला पाहिजे. नाही हा म्हणजे छान वाटतोय. हा ह्याला छान आहे. तो पण छान आहे तसा. हे पण छान दिसतो. 2000 रुपये तुम्ही 20 युनिटसाठी एक्स्ट्रा द्यावं लागेल टॅक्स. वर्षाला 20 युनिट. आपण वर्षातून एक 8-15 दिवस जर बंद ठेवलं फ्रीज तर ते युनिट निघून जाते असं आहे. आणि ऑफ सीझनला काय 0वरच करून ठेवायचं, त्यामुळे लाईटच जळत नाही. काय वाटतं पण छान आहे. जीएसटी पण कमी झालेत म्हणलं कमी नाही, ह्याला फ्रीजला 18च होतं. डबल डोअरला 28. डबल डोअरला 18 वाला. त्या फ्रीजला 18 ऑफर आहे ना. डबल डोअरचं लय प्राइस असेल. डबल ह्याची काय प्राइस आहे. डबल डोअर 24-25 पुढे आहे. आणि डबल डोअरला 5 स्टार येत नाही, 2 स्टार लास्ट. कारण डबल कॉम्प्रेसर येतो त्याला लाईट बिलाचं कधी येत नाही. दिसायला म्हटलं तर हा छान दिसतोय त्यापेक्षा. आलं. तू सांग की तुला कुठला आवडलं. पलीकडचं पलीकडचं इंटेरियर बाईक त्याचा. आता इंटेरियर बघ आतल्या बाजूला पण बघ थोडं. हो की इंटेरियर आहे ना हे असं नॉर्मल टाईप आहे. आणि आता ह्याचा इंटेरियर बघा. हो का, ही जी मागची सिस्टम आहे ही आहे ना ही फक्त स्टिकर आहे बरं का. ही कट केल्यावर जाणार ही डिझाईन जेवढे दिसते, पण ही जी आहे ना ही एक नंबर आहेत. कप्प बरोबर आहे. ही 2 आहेत असले क्यूबचे. पण ह्याला दिसायला म्हटलं तर मला तो आवडला. थांबा त्याचं बॅक साईड चेक करा. बॅक साइड दोन्हीला पण ही जायचं. ती लय पटलं बघा मला. काहीतरी 4 स्टार मधला ती छान आहे. कुठं गेलं बरं ती. हो हा चांगला आहे ना त्या बसतो. हो बरोबर. बॅक साईड पण हो.
मॉडेल हो का 2023चा आहे. नाही आतमध्ये पण झक्कास आहे बघ. छान आहे. असंच तर पाहिजे होतं कप्प वर खाली छान दिसते ते नाही दिसायला. नाही मम्मीला घेऊ द्या ऐश्वर तुझ्या इथं. डिलिव्हरी फ्री आहे ना? डिलिव्हरी तेच. शोभा संतोष पुजारी कधी पाठवायचं? आजच का? किती वाजेपर्यंत येणार ते लोक? आता बांधणार लगेच. आता ते वीकेंड कलेक्ट करून तसंच करसून घेऊन रिटर्न येणार काय? देवीखिंडीत सोफा आहे, कलेडोनमध्ये डायनिंग टेबल आहे आणि परत तुमच्या तिकडं तिथून वाट आहे ना पण कलेडोनवरून खरसुंडीला. नाही, आम्ही तिकडून नाही आले, आम्ही असं इकडून आले, बलवडी भूडवरून आले. बरं बरं बरं. रस्ता खराब आहे. विचार तुम्ही खराब आहे करून आहे का? चिंचाळेवरनं यावं लागणार तुम्हाला. हो. येताना येतील की पण जाताना कॅश दे. कॅश द्या किंवा ऑनलाईन कसंही करा. ऑफर मध्ये काय कुपन येते का? हां हे कुपन आहे, तिथं तुम्हाला शूटिंग करतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने कुपन काढा कुठलेही म्हणजे आता काढायचं का? हां आता लगेच गिफ्ट देतात. लगेच लगेच काही लागत. हॅलो कलेडोन वरून खरसुंडीला जायला मार्ग आहे का? कलेडोन वरून खरसुंडीला जायला वाट आहे का तिकडं? आहे ना? मग त्याचा फ्रीज पण भरू का याच्यातच? ठीक. हां फ्रीज आत त्यांनी सोफा घातला यार. रिटर्न इथं येऊन परत जाण्यापेक्षा ती बरं पडेल आम्हाला. हो, 16 आहे. चेक कर. हे बिल कोणाला त्यांच्याकडे कलेक्ट करू काय? तुमचे डिलिव्हरी बॉयज तिथे घेऊन येणार ते. तरी किती वाजेपर्यंत येतील सर्वसाधारण तिथं पर्सन? बघूया फोन चालू ठेवा. कॉल करते तिथं आल्यानंतर. हा बोल. शूटिंग करा. बघा देवाचं नाव घ्या, काय तर लागू द्या. आमच्या दुकानाची ऍड होईल. आम्ही रेट टाकतोय. हा मग तेच बोलतोय. ठीक आहे ट्रॅच करा. हा करा ट्रॅच. करा. बिल देते मॅडम फोटो करा. फोटो द्या. त्याला पण जाऊ. काय गिफ्ट घेतले ते घरी गेल्यानंतर बघायचं का? चला इकडून जाता. नाही गाडी आहे, गाडी आहे ती. चला आम्हाला पण ब्लॉक मध्ये घ्या. घेतलं हे दिवशी ब्लॉग ते मध्ये घेतलं. येणारच घे मग आता. ब्लॉग मध्ये होय. ऐश्वर त्याचा एक फोटो काढून आण. या गाडीत आपला फ्रीज येणार आहे आता. चला आता आम्ही चाललोय माघारी. आवर हो गाडी इथे मागून आम्ही चाललोय पुढं. माताजी आपण काय तर बोलावे. चला बाय. असंच ओपन करायचं वाटतं. बघूया काय बघ ओपन तर कर की, पूर्ण ओपन कर की. हा पूर्ण ओपन करूया. फुल अनबॉक्सिंग चेक करूया. हो छान दिलं. छान. चपातीचा बॉक्स मग चांगला आहे की मम्मीला ते. त्या टिफिन निघाला चपाती. हो
आजूसने दाखव. कसं आहे छान आहे छान आहे छान आहे व्हेरी गुड. हा छान आहे. तुला लागणार पण होता असं तसं आहे ना. एकदम पॅक बसते चांगलं. दिसायला पण मामा दीपदान ते- केलंय हे पण अशी वळवून लावता का? उलटे हा तिकडे दगड बिगड असतील. घ्या की त्यांना म्हणावात हो डॅडी ओ नाही फ्रीज आहे. आत घे आत घाल बाहेर काढ एवढं. वॉरंटी कार्ड दिलं आहे ते. बरं हा फ्रीज काढायला लागलेत. एक मिनिट हो का फिरवायचा हात फिरव थांब की जरा मागं जर फक्त अरे थांब मला हात खाली खाली सेट करून घ्यायचा काय? असू दे असू दे ठेवा. नाही असू दे बॉक्स असू दे. काय असते एखाद्या घरात म्हणतात ना जरी ड्रॉइंगचं बनवून लागणार. हा तिथं जाऊ पुढे इकडे कसं होते दक्षिणकडे तोंड होते आपल्या. एक मिनिट झालं थांबा. करंट लागला ना प्लास्टिक काढलं होय प्लास्टिक मध्ये काढायचं मग तिथं लावलं त्या प्रॉब्लेम नाही नाही अजून एकदा एक फिरवून लावलं ना अजून एक लागलं. होय लागतोय अजून नाही लागलं. नाही आता लावलेला एकदम मुलगी आल्या झाले. नाही डॅडी तुम्ही काढा तुम्ही काढा तर. तुम्ही काढा नाही नाही जेवायची वेळ झाल्या जेवणार आहे जाऊन आता. तुम्ही ही लावणार ना खाली त्याला? हा ते लावून देतो तुम्हाला. बसा की 2 मिनिटं. बसा 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 की. असं बस बसून राहा. असू दे काय. बसा बसा. बसा. क्लॉकवाईज बरोबर त्याही करू द्या पाहिजे. हा हा नाही हा हा वेळ झाला आहे का नाही? क्लॉकवाईज घ्या कारण आम्ही गेल्यावर मगाशी होतं ना. हा हा तेच की मग आम्ही आलतो मग बराच वेळ झाला म्हटलं आता ह्यांना अजून वेळ कसं काय लागलाय. नाही या दिवशी आता हे पण येत नाही ना. clockwise घ्या. किती पण वाजू देणार. हा
एक नंबर. असं स्टॉप करत असं. खाली बॅटरी राखू दे का. हे स्टिकर याच्यासाठी काढतोय, नंतर जर तुम्ही वापरायला लागलं तुम्ही काढलं नाही तर ते परत काढल्यावर त्याच्यात वन दिसून राहतं. चावी चावी फक्त तिथं पण आहे काय? दाखवू नका. ती एक चावी आहे काय तिथे? दोन चावी आहेत. ते हे ठेवलं का, बिल ठेवलं का? हां ठेवते. नाही ठेवलं. ती ब्लू कलर ही ती नाही ती छान वाटत आहे का नाही. ब्लू कलर काय होतं त्याला काय डाग वगैरे लागलं की दिसून येतं. त्याला काय दिसून येणार नाही तुम्हाला जरी हे झालं. असू द्या, दोघांना पण आपल्या कलर हीच आवडलेला आहे का नाही. मला एक तर ते हायरचा आवडलेला, हा. पण ते हायरचा कसा आहे माहिती आहे का, बजेट पण जास्त आणि थोडं ती प्लेन होता असे, असा ग्रे कलर असा, डिझाईन नव्हती. तसं ही डिझाईन असल्यामुळे छान दिसते. म्हणजे कपड्याचा कव्हरचा प्रयोग करायचा नाही बरं का. नाही ह्याच्यावर लिहिलंय ते. हा ही असले कलरची सगळ्यांकडेच आहेत, ही सगळी सगळ्यांकडेच आहेत. शेर दिसते चढू काय? 7,000ला टी आहे. टीव्ही ना. टीव्ही 7,000ला किती इंची म्हणली ती. 32 इंची. 7,000ला शेरूला बरोबर बसायला झालं वर. शेरूला बसायला झालं वर. शेरला वरची खिडकी दिसायला लागली आता वरती. तिथंच बसवलं आता. ती म्हणून आता माझी जागा आहे ती. शेरू तुला खिडकी दिसायला लागली आता वरती. हा शेरूला आता दिसायला लागलं बघ. शेरू छान आहे म्हणली कलर आहे का छान बेग. हा कलर चांगला आहे. मस्त आहे ना. कलर मस्त आहे. अंका असलाच पाहिजे, ते हे होत नाही रे. मळत नाही काय नाही. हा, मळत नाही आणि दिसून येत नाही. आणि कसं आहे माहिती का, रिच लुक दिसते फ्रीजात. दिसून येत नाही. बाकी ती ब्लू पिंक रोज कलर काय कॉमन झाले सगळ्यांकडे. ती कलर आहेत रेड ही सगळं. आणि आपला पण पहिला रेडच होता ना. मग ह्यावेळेस म्हटलं चेंज करावं. मरून कलरचा होता ना पहिला. हा डार्क मरून होता. गोदरेजचाच होता. गोदरेजचा. टिकला ना. टिकलाय बरेच वर्ष टिकलाय. दरवाजा शेवटला. शेरू तोंड धुवायला लागली. चांगला आहे. शेरूला आवडली. आजी ते हमला करल बरं का हातावर. सगळं तुमच्या हाताकडे येतो का. तुझा हात काय बघा आता मला. शेरूला बरं वाटत असं. त्याला वाटत असं माझी उंची वाढली. ही रफ रफ आहे ना रेडी, मस्त वाटतंय. तर फ्रेंड्स, ब्लॉग मी इथंच थांबवते आणि तुम्हाला पण समजलंच असेल की यूट्यूबच्या पेमेंटमधून आम्ही कोणती वस्तू खरेदी केली ते. तर फ्रीज घेतलेला आहे, पण वरून आम्ही एक 5,000 त्यामध्ये ॲड केले. तर आता तुम्हाला समजलंच असेल की यूट्यूबचं किती पेमेंट आलं आहे, कारण 16,000चा फ्रीज आहे. तर चला, ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया अशाच नवीन छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.